पावसाळी लागवड करताना अशा खूप अडचणी असतात. पावसाचा अंदाज बघून सण आपल्याला पाणी व्यवस्थापन असेल किंवा अतिरिक्त पाणी असेल त्याचं नियोजन कसं करावं. या पिकाला हवामान जर पाहिलं, हवामान उबदार हवामान लागतं आणि हे उबदार हवामान पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळतं. सुरक्षित जमीन, इथं जमीन जर पाहिली मित्रांनो हलकी, मध्यम, भारी स्वरूपाची, त्याच्यानंतर वालुकामय असेल, तुमची चिकन माती असेल, जमीन कुठल्याही प्रकारची असो, आपलं नियोजन जर चांगलं असेल तर वांगी हे पीक कुठल्याही जमिनीत येतात. आपलं फक्त व्यवस्थापन चांगलं असेल, पाण्याचा योग्य निचरा जमिनीमध्ये होत असेल तर आपण कुठलीही जमीन निवडायला हरकत नाही आणि पावसाळी लागवड करायला काही हरकत नाही. त्याच्यात वांग्याचे प्रकार, आता आपण वांगी लागवड तर करतो पण वांग्याचे प्रकार, आता पहिला प्रकार जर पाहिला तर डोरली आणि काटेरी वांगी ही प्रामुख्याने अहमदपूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, पुणे असेल या भागामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे तुमची कृष्णाकाठची वांगे, ही वांगे आपल्याला सातारा आणि सांगली या भागात पाहायला मिळतात. अतिशय चविष्ट आणि तिथे याची लागवड कृष्णाकाठच्या जे काही गावं आहेत तिथे याची लागवड होते म्हणून कृष्णाकाठची वांगे प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर भरिताची वांगे, भरताची वांगे, खानदेश भागात जर पाहिलं तर भरताची वांगे, मोठी आणि गोल प्रकारची वांगे अतिशय प्रसिद्ध आहे आणि चविष्ट आहे, त्यामुळे ही वांगे खानदेशामध्ये लागवड केली जाते. आणि त्याच्यानंतर येतं आपलं संकरित जाती. संकरित जातीमध्ये विविध अशा नामांकित कंपन्या आहे, त्याची वांगे आपण प्रामुख्याने व्यावसायिकदृष्ट्या उत्पन्नासाठी ही वांगे घेत असतो. त्यामध्ये तुमचं अजय असेल, त्रिवेणी असेल, त्याच्यानंतर गौरव असेल, पंचगंगा असेल, असे विविध नामांकित कंपन्यांची वांगे आपण व्यावसायिकदृष्ट्या उत्पन्नासाठी ते घेत असतो. हे झाले वांग्याचे प्रकार किंवा वांग्याच्या जाती. आपापल्या विभागानुसार आपण वांग्याची लागवड करू शकतो. पाणी व्यवस्थापन, वांगी पिकाचं पाणी व्यवस्थापन कसं करावं मित्रांनो. पावसाळ्यामध्ये आपली लागवड आहे तर पावसाचा अंदाज घेऊन जे काही आपल्या 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं योग्य पाण्याच्या पाळ्या जर दिल्या तर आपलं पीक हे चांगलं इथं बसू शकतं. म्हणजे मित्रांनो लागवडीचं अंतर जर पाहिलं तर याच्यामध्ये सुधारित जातींचं आपण जेव्हा लागवड करतो त्यावेळेस 75 बाय 75 सेंटीमीटरवर आपण लागवड करू शकतो. आणि संकरित जाती जर असेल, संकरित जातींची जी शिफारस आहे त्याची शिफारस 95 सेंटीमीटर ते 75 सेंटीमीटरपर्यंत आपण लागवड करू शकतो. पण आजकाल जर पाहिलं मित्रांनो या ज्या शिफारशीनुसार शेतकरी लागवड करत नाही किंवा जेव्हापासून आपल्याकडे हे ठिबक सिंचन प्रणाली आलेली आहे तेव्हापासून आपापल्या पद्धतीनुसार कोणाची ड्रीप लाईन ही 1.25 फुटाची असते, कोणाची 1.5 फुटाची असते, कोणाची 2 फुटाची असते. आपापल्या ॲडजस्टमेंटनुसार लागवड शेतकरी करत असतात आणि विविध असे प्रयोग करून ती लागवड करत असतात आणि सक्सेस केलेला असतात. तर मित्रांनो आज आपण पाहिलं पावसाळी लागवड कशी करावी, त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे.